आहे विड्यावरती पाणी ठेवायचे मुखवासनाचे समर्पयामी फळांवर पाणी ठेवायचे ऋतुफलांनी समर्पयामी आपण जे श्रीफळ ठेवलेले त्याच्यावरती पाणी ठेवायचं श्रीफलांच समर्पयामी सिद्धिविनायकाभ्यो नमः नमस्करोमि त्यानंतर आपण आरती करता तबक तयार करून ठेवायचं थोडा कापूर ठेवावा अक्षरा ठेवावा आणखी आपल्या परंपरेनुसार गणपतीची आपण आरती करावी सिद्धिविनायक देवताभ्यो नमः कर्पूर महानीलानि दीपं समर्पयामि सिद्धिविनायक देवताभ्यो नमः कर्पूर नीलानि दीपं समर्पयामि त्यानंतर थोड्या अक्षरा आपण जमिनीवरती ठेवून त्या आरतीचं तबक आरती ठेवावं आणि थोड्या अक्षरा हातात घेऊन आपण मंत्र पुष्पांजली म्हटली तर जास्ती उत्तम नाही म्हटली तर थोडेसे पुष्प अक्षरा घेऊन मंत्र पुष्पांजली असे फुलं गणपतीवरती वाहावे सिद्धिविनायक पुष्पांजली समर्पयामि नमस्कार करावा नमस्करोमि आपल्या भोवती या प्रदक्षिणा कराव्या यांतानि पापानि जन्मान्तरं तानि तानि नश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर एकदन्ताय धीमहि वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सिद्धिविनायक देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामि नमस्करोमि आता त्यानंतर आपण आपल्या आसनावर बसावं व थोडं हातात पाणी घेऊन आणखी ते पाणी चालण्याकरता सरळ हाताने तोडावं आणि पूजनेन श्री सिद्धिविनायक देवताभ्यो तत्सब्रह्मार्पणमस्तु हात जोडून तीनदा विष्णू स्मरण करावं विष्णू स्मरण याच्याकरता की या पूजेत काही उणीव राहिली असेल कुठं कमी जास्ती राहिली असेल साहित्यात आपल्या कर्मकरण्यात तर ती सगळी परिपूर्णता प्राप्त व्हावी म्हणून तीनदा विष्णू स्मरण केल्याने ती सगळी परिपूर्णता आपल्याला प्राप्त होती म्हणून तीनदा विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णू स्मरणात सर्व परिपूर्णता असतो कृतं कर्म ईश्वरार्पणमस्तु आपलं हे केलेलं कर्म ईश्वराला समर्पण करावं आणखी गणपतीला नमस्कार करावा मग सगळ्या जणांनी आपण तीर्थप्रसाद घ्यावा व आलेल्या सुवासिनींना हळद कुंकू लावावं व ब्राह्मण भोजनाने जे काही आपल्याकडे परंपरानुसार असेल तसं कृत्य करावं जय गणेश मोरया. आता तिथे काही नाही